Okay, screen is visible to all. Yes, ma'am. Okay. So, last lecture, what we have studied? We have studied the Bernoulli's theorem, revision of Bernoulli's theorem and energy losses. एनर्जी लॉसेस मध्ये आपण दोन टाइप बघितले होते. कोणते बघितले होते एनर्जी लॉसेस मध्ये दोन टाइप? फ्रिक्शन लॉस आणि लॉसेस इन फिटिंग्स हे दोन टाइप बघितले होते. त्यानंतर नेक्स्ट आता आपण थर्ड एनलार्जमेंट लॉस आणि कॉन्ट्रॅक्शन लॉस बघणार आहोत. सो वी हॅव टू सी द पहिल्यांदा आपण फ्रिक्शन लॉस मध्ये काय बघितलं ते बघा सगळ्यांनी. जेव्हा फ्लो ऑफ फ्लुइड ड्युरिंग द फ्लो ऑफ फ्लुइड्स फ्रिक्शनल फोर्सेस काय होतात? इट कॉज अ लॉस इन प्रेशर. काय होतं जेव्हा फ्लो ऑफ फ्लुइड्स चालू असतो तेव्हा काय होतं? तर तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तर त्यामुळे काय होणार आहे? त्या फ्रिक्शनल फोर्समुळे तर लॉस इन प्रेशर, प्रेशर मध्ये काय होणार आहे? लॉस होणार आहे. दॅट इज डेल्टा पीएफ. सो ड्यू टू फ्रिक्शन इन अ फ्लुइड. आता ते जे फ्लुइड आहे सो इट इज डायरेक्टली loss in pressure. So it is directly proportional to the velocity of the fluid, mu into bracket meter per second. Then it is directly proportional to the density of the fluid P. Sorry, density काय आहे? तर डेन्सिटीचं साइन आहे ते रो आहे. लक्षात ठेवा. So kg per meter cube. Then next, third, it is directly proportional to the length of the pipe. तो कशासोबत प्रोपोर्शनल आहे? तर त्या पाईपच्या लेंथ सोबत तो प्रोपोर्शनल असणार आहे. दॅट इज इन मीटर्स. सो इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डायमीटर ऑफ द पाईप. तो कशासोबत इनवर्सली प्रोपोर्शनल आहे? तर पाईपच्या डायमीटर सोबत तो काय असणार आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. दॅट इज डी. इट इज एक्सप्रेस्ड इन द मीटर्स. हे चार लक्षात ठेवा. फर्स्टली काय आहे? तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशासोबत? तर वेलोसिटी ऑफ द फ्लुइड सोबत, म्यू मीटर पर सेकंड. त्यानंतर सेकंड आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. डेन्सिटीचं साइन काय आहे? तर रो, केजी पर मीटर क्यूब. देन थर्ड आहे तो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द पाइप, यल इंटू comma in it is expressed in the meters. Then next बघा, it is inversely proportional to the diameter of the pipe d. It is expressed in the meters. So these relationships are proposed in the Fanning equation for calculating the friction losses. आता Fanning equation म्हणजे काय? तर रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंट, त्यामध्ये आपण तो फ्लो बघितला होता, विस्कस आणि टर्ब्युलंट फ्लो. So that is Fanning equation, that is viscous or turbulent. मग त्याचा फॉर्म्युला बघा आता ह्याचा काय येणार फ्रिक्शन लॉसचा. सो डेल्टा पीएफ इज इक्वल टू काय येणार बघा? 2F म्यू 2 कॅपिटल एल रो डिवाइडेड बाय डी. That is called as the equation number first. So where F means what? तो काय आहे? F असणार आहे तो फ्रिक्शन फॅक्टर असणार आहे F म्हणजे. त्यानंतर डेल्टा पीएफ, डेल्टा पीएफ म्हणजे काय असणार आहे? तर प्रेशर ड्रॉप. तो काय असणार आहे? तर डेल्टा पी म्हणजे काय? तर प्रेशर. देन पीए ते काय करतो आपण पास्कल्स मध्ये काय करतो? त्याचे युनिट आहे ते पीए. सो प्रेशर ड्रॉप इज इक्वल टू काय असणार आहे? तर डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स. प्रेशर ड्रॉप किंवा प्रेशर हेड त्याला काय म्हणतो आपण? तर इट इज द डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. सो इक्वेशन 1 कन्सिडर्स द फ्रिक्शन लॉसेस. मग इक्वेशन 1 आहे तो काय कन्सिडर करतोय बघा? तर फ्रिक्शन लॉस काय करतो तो? कन्सिडर करतोय. सो व्हेन द फ्लुइड इज पासिंग थ्रू अ स्ट्रेट पाईप, जेव्हा फ्लुइड स्ट्रेट पाईप मधून पास होते तेव्हा काय होते बघा? तर आपण इक्वेशन 1 काय करतो त्यासाठी कन्सिडर करणार आहे, जेव्हा फ्लुइड स्ट्रेट पाईप मधून पास होतोय तेव्हा. सो द व्हॅल्यू ऑफ एफ डिपेंड्स ऑन, आता एफ ची जी व्हॅल्यू आहे तर ती कशावरती डिपेंड आहे बघा? त्यामध्ये फर्स्ट बघा, नेचर ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड, दॅट इज विस्कस ऑर टर्ब्युलंट. तर एफ ची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असणार आहे बघा? तर नेचर ऑफ द फ्लो ऑफ फ्लुइड.
तो फ्लो विस्कस असो किंवा टर्ब्युलंट असो. तर त्या याच्यावरती काय असणार आहे, म्हणजे फ्रिक्शन फॅक्टर काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. त्यानंतर रफनेस ऑफ द इनर सरफेस ऑफ द पाईप. तो जो रफनेस आहे पाईपचा, इनर सरफेस, पाईपचा जो इनर सरफेस आहे त्याच्या रफनेस वरती पण काय असतो, फ्रिक्शन फॅक्टर डिपेंड असतो. तो पाईपचा जर रफनेस जर जास्त असेल तर फ्रिक्शन फॅक्टर पण काय येणार, आपोआपच जास्त येणार. म्हणजे पाईपचा जो इनर सरफेस आहे आतमधला, जेवढा तो स्मूथ असेल तेवढा काय असणार, तो फ्रिक्शन काय असणार, फ्रिक्शन लॉस कमी असणार. आणि ते जे फ्लुइड विस्कस किंवा टर्ब्युलंट त्यावरून फ्रिक्शन फॅक्टर काय होणार. So the roughness factors for some conditions of the pipe are given below. आपण रफनेस फॅक्टर बघितले होते पाईपच्या कंडिशन नुसार. मग कसे येणार बघा रफनेस फॅक्टर पाईपच्या कंडिशन नुसार. पहिला कोणता बघितला होता, स्मूथ ब्रास किंवा कॉपर किंवा लीड पाईप असेल तर त्याचा रफनेस फॅक्टर किती येणार, 0.6 येणार. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं होतं आपण, तर न्यू स्टील और कास्ट आयर्न पाईप, त्याचा रफनेस फॅक्टर किती येणार, तर 1.0. देन नेक्स्ट काय बघितलं आपण, ओल्ड स्टील पाईप. ओल्ड स्टील पाईपचा रफनेस फॅक्टर किती येणार बघा, तर 1.6 एवढा काय येणार त्याचा रफनेस फॅक्टर येणार. देन नेक्स्ट बघा, बॅडली रस्टेड कास्ट आयर्न पाईप, त्याचा रफनेस फॅक्टर किती येणार बघा, तर 2.5 एवढा त्याचा काय येणार, रफनेस फॅक्टर येणार. सो फ्रिक्शन लॉसेस आर परमनंट. मग ते जे फ्रिक्शन लॉस आहे ते कसे असतात बघा, तर ते परमनंट असतात. सो सिन्स पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जीज आर कन्व्हर्टेड इनटू हीट. म्हणजे फ्रिक्शन लॉस जर परमनंट असतील मग त्यामुळे काय होणार बघा, तर तिची पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीज आहेत तर त्या काय होतात बघा, तर हीट मध्ये काय होतात, त्या कन्वर्ट होतात. सो दीज आर कन्व्हर्टेड इनटू हीट. दॅट इज अबाउट द फ्रिक्शन लॉस. देन वी हॅव सीन द लॉसेस इन फिटिंग. So normally in a large number of fittings are included in a pipeline. आता नॉर्मली यामध्ये काय सांगितलंय बघा, तर लार्ज नंबर ऑफ फिटिंग्स काय केलेले आहेत पाईप मध्ये, इन्क्लूड केलेले आहेत. So all of you see the diagram. Losses in fitting बघा, elbow 90 fitting, that is the equivalent length 32. Then here it is having the T fitting. It is having the T shape. So that's called as the T fitting. So it is having the equivalent length 90. Then here it is the coupling fitting. Here it is having the equivalent length negligible. Then here it is having the globe wall coupling. Here it is having the equivalent length 300. So normally in a large number of fittings are आपण बघितलं आताच नॉर्मली काय होतात बघा, लार्ज नंबर ऑफ फिटिंग काय केलेले आहेत पाईप मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो फॉर अ लिक्विड पासिंग थ्रू अ स्ट्रेट पाईप, आता ते जे लिक्विड आहे ते काय होतंय बघा, तर स्ट्रेट पाईप मधून काय होणार आहे, पास होणार आहे. सो फॅनिंग इक्वेशन इज ऍप्लिकेबल फॉर द लॉसेस. मग काय केलेलं आहे बघा, जेव्हा ते लिक्विड स्ट्रेट पाईप मधून पास होतं तर त्याच्यामध्ये कोणतं इक्वेशन ऍप्लिकेबल होत आहे, तर फॅनिंग इक्वेशन ऍप्लिकेबल होतंय. कशासाठी, तर त्या लॉसेस साठी. म्हणजेच रेनॉल्ड्स एक्सपेरिमेंटचं इक्वेशन आहे ते काय होत आहे, तर ते ऍप्लिकेबल होणार आहे कशासाठी, तर त्या लॉसेस साठी. सो वेन फिटिंग्स आर इंट्रोड्युस्ड इन द स्ट्रेट पाईप. आता जेव्हा फिटिंग्स आपण इंट्रोड्यूस करतो त्या स्ट्रेट पाईप मध्ये तेव्हा काय होतं बघा, सो दे कॉज द डिस्टर्बन्सेस इन द फ्लो. मग जेव्हा आपण फिटिंग्स स्ट्रेट पाईप मध्ये फिटिंग्स इन्क्लूड केल्या, म्हणजे स्ट्रेट पाईपची समजा डायरेक्शन, फॉर एक्झाम्पल एखादा स्ट्रेट पाईप आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर दोन डायरेक्शन द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल टी फिटिंग. आता इथून काय होतं बघा, तर हा पाईप आहे तो हा वरून असा इथं स्ट्रेट आलेला आहे, पण आपल्याला काय करायचं, दोन डायरेक्शनला तो फ्लो करायचा फ्लुइडचा. मग इकडे एक केला आपण राईट साईडला आणि इकडे लेफ्ट साईडला पण तो फ्लो केला. मग काय होणार आहे बघा, तर त्यामध्ये काय झालं, तर पाईप मध्ये डिस्टर्बन्स झाला. म्हणजे पाईप मध्ये काय करतो आपण, तर फिटिंग हे केला, इंट्रोड्यूस केला. मग त्यामुळे काय होणार आहे, पाईप मध्ये इथं काय केलं आपण, फिटिंग इंट्रोड्यूस केलं. मग त्यामुळे त्या फ्लुइड मध्ये काय होणार आहे, त्या फ्लो मध्ये काय होतंय, डिस्टर्बन्स होतं. सो विच रिझल्ट इन द ऍडिशनल लॉस ऑफ एनर्जी. आणि त्यामुळे काय होतंय बघा, तर ऍडिशनल लॉस होतोय. कशाचा,
तर एनर्जीचा. सो दॅट इज अबाउट द लॉस. म्हणजे काय होतं तर लॉस होतोय. कशामुळे? तर आपण त्या स्ट्रेट पाईप मध्ये फिटिंग्स काय केल्या इंट्रोड्यूस केल्या. त्यामुळे काय होणार आहे तो जो फ्लुइड फ्लो आहे तो काय होणार आहे डिस्टर्ब होणार आहे. आणि तो जर डिस्टर्ब झाला तर एनर्जी पण काय होते त्यामध्ये लॉस होते. सो इट इज डिफिकल्ट टू स्पेसिफाय द लॉस ड्यू टू इच टाईप. म्हणजे प्रत्येक टाईपचे जे हे पाईप आहेत आपण त्यामध्ये काय केलं तर ऍडजस्टमेंट केली फिटिंग मध्ये. तर प्रत्येक फिटिंग नुसार काय होतंय तर लॉस होतोय. हे सांगणं काय आहे तर डिफिकल्ट आहे. इट इज डिफिकल्ट टू स्पेसिफाय ड्यू टू लॉस ड्यू टू इच टाईप. सो बिकॉज ऑफ द व्हेरिंग टाइप्स ऑफ द फिटिंग. कशामुळे? तर व्हेरिंग टाइप्स ऑफ फिटिंग. त्या पाईप मध्ये काय आहेत तर व्हेरियस टाईपच्या फिटिंग्स ऍडजस्ट केलेल्या आहेत किंवा इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्यामुळे काय होणार आहे बघा. वेट फॉर 1 मिनिट. सो बघा आता ह्यामध्ये लॉसेस इन फिटिंग्स. आता लॉसेस इन फिटिंग्स कशामुळे होऊ शकतात बघा. सो चेंज इन द डायरेक्शन दॅट इज एल्बो फिटिंग. आता इथे काय केलं बघा आपण एल्बो फिटिंग मध्ये तर डायरेक्शन काय केली चेंज केली. एल्बो फिटिंग मध्ये काय करणार आहे आपण तर डायरेक्शन आहे ती आपण चेंज करतोय. मग त्यामुळे काय होतं तर लॉस होतोय. कशाचा? तर एनर्जी लॉस होणार आहे. सो चेंज इन द टाइप्स ऑफ फिटिंग दॅट इज एक्झाम्पल ऑफ कपलिंग, युनियन, वॉल और मीटर. आता ह्यामध्ये पण एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. तर कपलिंग आणि वॉल फिटिंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे. दिस इज हॅव्हिंग द कपलिंग फिटिंग अँड दिस इज हॅव्हिंग द ग्लोब वॉल फिटिंग या ग्लोब वॉल कपलिंग. So losses in the fittings by convection, it is expressed in terms of an equivalent length of the straight pipe. आता ते जे losses in fittings आहेत तर ते कसे एक्सप्रेस करतोय बघा आपण तर इक्विव्हॅलंट लेंथ ऑफ द स्ट्रेट पाईप नुसार काय करणार आहे आपण ते एक्सप्रेस करणार आहे. सो विच इज गिव्हन एज अ सर्टन नंबर ऑफ पाईप डायमीटर्स. आणि त्यामध्ये काय केलेले आहेत बघा तर पाईप डायमीटर्स काय केलेले आहेत तिथे गिव्हन केलेले आहेत. आणि जी लेंथ आहे इथं काय केलेली आहे एक्सप्रेस केलेली आहे किंवा आपल्याला सांगितलेली आहे प्रत्येक पाईपची लेंथ. तिथे किती आहे बघा एल्बो फिटिंगची 90 फिटिंगची 32 आहे. देन हेड इज हॅव्हिंग द टी फिटिंगची लेंथ किती आहे 90 आहे. देन हेड इज हॅव्हिंग द ग्लोब वॉल कपलिंग त्याची किती आहे तर 300 आहे लेंथ. आणि ह्याची कपलिंग फिटिंगची लेंथ कशी आहे निग्लिजिबल आहे आपण किती पण घेऊ शकतो. So that is about the losses in the fittings. Then we have to see the third type. Our new point that is having the enlargement losses. So all of you first see the diagram of enlargement losses. Here it is having the gradual enlargement means no loss of energy. इथे काय केलेलं आहे बघा हा जो पाईप दिसतोय तर त्यामध्ये काय केलेलं आहे बघा ग्रॅज्युअल म्हणजे काय तर स्लोली काय झालंय पाईप हा एनलार्ज झालाय. स्लोली हा पाईप काय होतोय एनलार्ज होतोय इथून. आणि इथं काय झालंय बघा इथं बी डायग्राम मध्ये सडन एनलार्जमेंट इट इज हॅव्हिंग द लॉस ऑफ एनर्जी. सडन एनलार्जमेंट म्हणजे काय तर ह्यामध्ये काय होतोय लॉस होतोय एनर्जी लॉस होतोय. म्हणजे काय केलंय बघा ते इथं हा जो पाईप आहे
तर इथं कसं स्लोली एनलार्जमेंट होती. पाईपची कशी झाली स्लोली एनलार्जमेंट झालेली आहे. पण इथं काय केलेलं आहे बघा, अचानकच काय केलेलं आहे एनलार्जमेंट केलेली आहे पाईपची. दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅज्युअल एनलार्जमेंट. सो मग त्यामध्ये बघा आता इथं काय सांगितलेलं आहे. सो इन द क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप, पाईपचा जो क्रॉस सेक्शन आहे, सो इट एनलार्जेस ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली मीन्स व्हॉट, स्लोली काय होतो तो एनलार्ज होतो पाईप. तो जो पाईप आहे तो काय होणार आहे स्लोली एनलार्ज होणार आहे. सो द फ्लुइड अडॅप्ट इटसेल्फ. ते फ्लुइड आहे ते काय करते बघा, तर आता हा चेंज झालाय स्लोली म्हणजे ग्रॅज्युअली काय झालंय, तर तो पाईप आहे तो एनलार्ज झालेला आहे. मग तो फ्लो आहे तो काय करतोय अडॅप्ट करतोय त्या चेंजला, किंवा तो पाईप जो स्लोली काय झालाय एनलार्ज झालाय त्याला तो जो फ्लो आहे तो काय करणार आहे फ्लुइड फ्लो अडॅप्ट करणार आहे. सो द फ्लुइड अडॅप्ट इटसेल्फ टू द चेंज्ड विदाउट एनी डिस्टर्बन्स. म्हणजे त्या फ्लुइड मध्ये कोणताही डिस्टर्बन्स होत नाही आणि ग्रॅज्युअली तो पाईप आपण इन्क्रीज केलेला आहे किंवा एनलार्ज केलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे बघा, तर ते जे फ्लुइड आहे ते काय करणार आहे त्या शेपला अडॅप्ट करणार आहे आणि त्यामुळे कोणताही डिस्टर्बन्सेस विदाउट इट अडॅप्ट इटसेल्फ विदाउट एनी डिस्टर्बन्सेस. कोणताही डिस्टर्बन्स न होता काय करणार आहे ते फ्लुइड त्या पाईपच्या शेपला अडॅप्ट करणार आहे. कशामुळे तर स्लोली एनलार्जमेंट असल्यामुळे. आणि आता इथे बघा सडन एनलार्जमेंट मध्ये काय होणार आहे बघा. सो therefore there is no loss of energy at this point. म्हणून काय होणार आहे बघा आता ह्या जेव्हा आपण ग्रॅज्युअल एनलार्जमेंट करतो तेव्हा therefore it is having the no loss of energy. एनर्जी काय होणार नाही लॉस होणार नाही, कारण ते फ्लुइड कोणत्याही प्रकारचा फ्लुइड मध्ये डिस्टर्बन्स राहत नाही. कशामुळे तर पाईप ग्रॅज्युअली आपण इन्क्रीज केल्यामुळे. सो आता इथे नेक्स्ट पॉइंट बघा काय सांगितलेलं आहे. सो इफ द पाईप चेंजेस सडनली सॉरी इफ द क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप चेंजेस सडनली. आता इथे डायग्राम मध्ये बघितलं आपण त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे इथं म्हणजे जिथून आपण फ्लुइड फ्लो करणार आहे हा जर क्रॉस सेक्शन आहे तो काय होतोय तर सडनली काय होतोय चेंज होतो. सडनली चेंज झाल्यामुळे काय होणार आहे बघा. सो लॉस ऑफ एनर्जी इज ऑब्झर्व ड्यू टू द इडीज. आता लॉस ऑफ एनर्जी काय होते ऑब्झर्व होते. आता इडीज म्हणजे काय बघा, इथं काय लिहिलंय बघा, आता इथं दिस इज हॅव्हिंग द इडीज. म्हणजे काय होतंय तर पुल ऑफ वॉटर सर्क्युलर मुवमेंट आणि वॉटरचा काय होतंय तो पूल तयार होतो. म्हणजे काय होतंय तर वॉटर एका ठिकाणीच काय होणार आहे आपण फॉर एक्झाम्पल ह्या म्यू1 मधून काय करतोय हे लिक्विड फ्लो करतोय. मग ह्या म्यू1 मधून लिक्विड फ्लो केल्यानंतर काय होणार आहे बघा, तर लिक्विडचा फ्लो असा सरळ असणार आहे. मग जेव्हा हे लिक्विड फ्लो होतंय तेव्हा काय होणार आहे अचानक एनलार्जमेंट झाली, इथं सडन एनलार्जमेंट झाली म्हणून ते जे लिक्विड फ्लो होत असताना काय होणार आहे इथं साठून बसणार आहे. म्हणजे अचानक इन्क्रीज झाल्यानंतर कसं होतं ते लिक्विड डायरेक्टली इकडं जाणार, पण काय होणार बॅक फ्लो होणार त्याचा. म्हणजे इथं पुढे जाऊन काय होणार ते बॅकला ते लिक्विड मागे येणार आणि काय होणार त्याचा एक वरपूल तयार होणार. म्हणजेच काय तर एक टँक किंवा इडीज डेव्हलप होणार किंवा ते वॉटर काय होणार एका ठिकाणी साठून बसणार. त्याला काय म्हणतो आपण इडीज म्हणतो. सो इट इज हॅव्हिंग द सर्क्युलर मुवमेंट ऑफ वॉटर कॉझिंग अ स्मॉल वरपूल दॅट्स कॉल्ड ॲज द टँक. म्हणजेच काय होतं ते वॉटर एका ठिकाणी साठून बसते. सो these are the greater at this point than the straight pipe. मग ते जे इडीज असतात ते कसे असतात बघा, तर ते ग्रेटर असतात than the straight pipe. स्ट्रेट पाईप पेक्षा जास्त असतात ते. सो ड्यू टू these disturbances, आता ह्या डिस्टर्बन्सेस मुळे काय होणार आहे बघा, सो द लॉस ऑफ हेड विल बी ऑब्झर्व. आता ह्यामुळे काय होतंय बघा, तर हेड लॉस आहे तो काय होतोय ऑब्झर्व होतोय. म्हणजेच प्रेशर हेड आहे तो काय होणार आहे प्रेशर आहे तो सॉरी लॉस ऑफ हेड इट विल बी ऑब्झर्व. देन इन सडन एनलार्जमेंट, आता सडन एनलार्जमेंट मध्ये काय होते बघा, सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऍट लार्जर क्रॉस सेक्शन इज लेस दॅन द व्हेलॉसिटी ऍट स्मॉलर क्रॉस सेक्शन. आता सडन एनलार्जमेंट मध्ये काय होते बघा, तो जो फ्लो आहे व्हेलॉसिटीचा तो कसा असणार आहे लार्जर असणार आहे. सो लार्जर क्रॉस सेक्शन इट इज लेस दॅन, तो कसा असणार आहे लेस असणार आहे दॅन द व्हेलॉसिटी ऍट द स्मॉलर क्रॉस सेक्शन. दॅट इज mu2 is greater than mu1 and it is represented by, म्हणजेच mu2 काय असणार आहे mu1 पेक्षा सॉरी mu2 is smaller than mu1. mu2 काय असणार आहे स्मॉलर असणार आहे mu1 पेक्षा. सो सडन एनलार्जमेंट लॉसेस इज इक्वल टू काय असणार आहे आपण काय लिहिणार बघा, सडन एनलार्जमेंट लॉस डेल्टा HE इज इक्वल टू काय लिहिणार इनटू ब्रॅकेट mu1 मायनस mu2 ब्रॅकेट क्लोज into 2 divided by 2g, that is
the formula for the sudden enlargement losses. That's called as the equation first. म्हणजेच आपण सडन एनलार्जमेंट काय करतोय रिप्रेझेंट करतोय. तर कशी रिप्रेझेंट करतोय तर डेल्टा एच इज इक्वल टू μ1 मायनस μ2 इंटू 2 डिवायडेड बाय 2g. तर आपल्या युनिट फर्स्ट मध्ये फ्लो ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर साइज रिडक्शन आणि साइज सेपरेशन असे 3 पार्ट आहेत. तर युनिट फर्स्ट फ्लो ऑफ फ्लुइड्स मध्ये त्यामध्ये इक्वेशन भरपूर आहेत. तर सगळ्यांनी इक्वेशनची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ते इक्वेशन रिकॉल करा तरच लक्षात राहतील ते इक्वेशन. आणि सेकंड चॅप्टर मध्ये पण तो जो हीट हा चॅप्टर आहे तर त्यामध्ये पण काय आहेत बघा. तर त्यामध्ये पण इक्वेशन आहेत बऱ्यापैकी. तर ते तुम्हाला कळतीलच नंतर सेकंड चॅप्टर मध्ये. पण तरी पण आता सध्या तरी फर्स्ट चॅप्टरचे जे इक्वेशन आहेत ते तरी व्यवस्थित रिकॉल करा सगळ्यांनी. सो काय बघितलं आपण एनलार्जमेंट लॉस मध्ये. तर फर्स्ट आहे ते ग्रॅज्युअल एनलार्जमेंट किंवा स्लोली एनलार्जमेंट. जेव्हा तो जो पाईपचा जो क्रॉस सेक्शन आहे तो स्लोली जर एनलार्ज झाला तर ते जे फ्लुइड आहे ते काय करते अडॅप्ट करते त्या चेंजला. त्या पाईपच्या चेंजला काय करणार आहे ते फ्लुइड अडॅप्ट करणार आहे. त्यामुळे आणि त्यामध्ये कोणताही डिस्टर्बन्स होणार नाही. सो इट अडॅप्ट इटसेल्फ विदाउट एनी डिस्टर्बन्स. कोणताही डिस्टर्बन्स न होता ते काय करते स्वतःला ते फ्लुइड आहे ते त्या पाईप मध्ये अडॅप्ट करून घेते. सो देअरफॉर देअर इज नो लॉस ऑफ एनर्जी. त्यामध्ये त्या पॉइंटला कोणतेही प्रमाणामध्ये एनर्जी लॉस होत नाही. पण सडन एनलार्जमेंटला काय होतंय बघा. जेव्हा आपण तो पाईपचा जो क्रॉस सेक्शन आहे तो काय करतोय सडनली एनलार्ज करतोय. मग तेव्हा काय होणार आहे एनर्जी काय होतं तिथं लॉस होतोय. कशामुळे लॉस होतोय एनर्जी. लॉस ऑफ एनर्जी इज ऑब्झर्व ड्यू टू ईडीज. ईडीज डेव्हलप होतात तिथं. म्हणजे काय तर पुल ऑफ वॉटर, सर्क्युलर मुवमेंट ऑफ वॉटर. वॉटरची काय होते सर्क्युलर मुवमेंट होते आणि काय होतं स्मॉल व्हर्लपूल तिथे काय होते कॉज होते. सो दॅट्स कॉल्ड एज द टँक. म्हणजे ते वॉटर काय होते एका ठिकाणी साठून बसते. सो दीज आर ग्रेटर ऍट दिस पॉइंट दॅन द स्ट्रेट पाईप. आता हे कसे असतात तर ग्रेटर असतात स्ट्रेट पाईप पेक्षा. सो इन सडन एनलार्जमेंट मध्ये काय होते बघा. तो जो व्हेलॉसिटीचा जो फ्लो आहे ऍट लार्जर क्रॉस सेक्शनला इट इज लेस दॅन. तो कसा असतो लेस असतो than the velocity at the smaller cross section. That is mu2 is smaller than mu1. mu2 कसा आहे तो स्मॉल आहे कशापेक्षा mu1 पेक्षा. म्हणून आपण तो कसा रिप्रेझेंट करणार आहे बघा. सो अँड इट इज रिप्रेझेंटेड आहे. सडन एनलार्जमेंट लॉस कसा आपण रिप्रेझेंट करतो बघा. सो सडन एनलार्जमेंट लॉसेस इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण डेल्टा एच इज इक्वल टू mu1 मायनस mu2 into bracket close into 2 divided by 2g. हे काय झालं सडन एनलार्जमेंट लॉसचं इक्वेशन झालं. Then we have to see the contraction losses. So first all of you see the diagram of the contraction losses. So here it is having the diagram of contraction losses. Here it is the gradual contraction, no loss of energy. इथे काय होते बघा आता ग्रॅज्युअल कॉन्ट्रॅक्शन होते. स्लोली काय होते कॉन्ट्रॅक्शन होते इथं. देन इट इज हॅव्हिंग द सडन कॉन्ट्रॅक्शन किंवा सडन कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळे काय होणार आहे इथं तर लॉस ऑफ एनर्जी काय होते इथं लॉस होते. बघा इथे काय होते सडन एनलार्जमेंट सडन कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळे काय होणार आहे इथं तर एनर्जी लॉस होणार आहे. इट इज सेम दॅट ऑफ द एनलार्जमेंट लॉस. सो इफ द क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप इज रिड्यूस्ड सडनली. आपण काय करतोय बघा तो जो क्रॉस सेक्शन आहे पाईपचा तो काय करतोय सडनली आपण रिड्यूस करतोय. मग तो जो फ्लुइड फ्लो आहे तो काय होतोय बघा डिस्टर्ब होतो. सेकंड डायग्राम मध्ये बघा. तर आपण काय करतोय सडनली तो क्रॉस सेक्शन आहे तो रिड्यूस करतो. इथे सडनली क्रॉस सेक्शन आहे तो रिड्यूस होणार आहे इथून फ्लुइड इकडून जाताना. मग त्यामध्ये काय होणार आहे बघा सो द फ्लुइड फ्लो इज डिस्टर्ब. म्हणून तो काय होतोय बघा तर त्यामध्ये जो फ्लुइड फ्लो आहे तो काय झालेला आहे डिस्टर्ब झालेला आहे. सो normally the diameter of the fluid stream
would be less than the initial value of the diameter. मग तो जो नॉर्मली तो जो डायमीटर आहे फ्लुइड स्ट्रीमचा तो कसा आहे तर लेस आहे, would be less than the initial value of the diameter. इनिशियल व्हॅल्यू पेक्षा कसा आहे तो फ्लुइड स्ट्रीमचा डायमीटर आहे तो लेस आहे, कमी आहे. सो दिस पॉइंट ऑफ द मिनिमम क्रॉस सेक्शन इज नोन एज द व्हेना कॉन्ट्रॅक्टा. आता हा जो पॉइंट ऑफ मिनिमम क्रॉस सेक्शन आहे इथून इथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे मिनिमम क्रॉस सेक्शन झाला हा, इथे पण मिनिमम क्रॉस सेक्शन झाला, त्याला काय म्हणतोय आपण तर व्हेना कॉन्ट्रॅक्टा म्हणतोय आपण. सो मिनिमम द पॉइंट ऑफ मिनिमम क्रॉस सेक्शन इट इज नोन एज द व्हेना कॉन्ट्रॅक्टा. सो द वेलोसिटी ऑफ द फ्लुइड ऍट स्मॉलर क्रॉस सेक्शन. आता तो जो वेलोसिटी ऑफ द फ्लुइड आहे स्मॉलर क्रॉस सेक्शनला, सो इट विल बी फार ग्रेटर दॅन दॅट ऍट द लार्जर क्रॉस सेक्शन. तो कसा असणार आहे तर फार ग्रेटर असणार आहे त्याच्या लार्जर क्रॉस सेक्शन पेक्षा. सो दॅट इज μ2 इज ग्रेटर दॅन μ1. मग μ2 काय झाला ग्रेटर झाला कशापेक्षा μ1 पेक्षा. सो देन μ1 मे बी कन्स्ट्रक्टेड निग्लिजिबल. मग आपण काय करतोय बघा तर μ1 आहे तो काय करतोय निग्लिजिबल कन्सिडर करतो. सो सच कॉन्ट्रॅक्शन कॅन बी एक्सप्रेस्ड ऍज. मग तो जो कॉन्ट्रॅक्शन आहे तो काय करतोय आपण कसा एक्सप्रेस करणार आहे बघा. तो सडन कॉन्ट्रॅक्शन लॉसेस इज इक्वल टू डेल्टा एच सी इज इक्वल टू काय लिहिणार आहे के म्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. के म्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. सो वेर डेल्टा एच सी म्हणजे काय तर लॉस इन हेड ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन. डेल्टा एच म्हणजे काय तर लॉस इन हेड मध्ये काय होतं लॉस होतं ड्यू टू कशामुळे तर सडन कॉन्ट्रॅक्शन मध्ये. सो के मीन्स व्हॉट के इज इक्वल टू कॉन्स्टंट. देन म्यू टू म्हणजे काय तर व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, त्याला काय म्हणतो आपण म्यू2 म्हणतो. सो समजलं सगळ्यांना कॉन्ट्रॅक्शन लॉस मध्ये काय सांगितलेलं आहे. जेव्हा आपण सडनली काय करतोय तो जो क्रॉस सेक्शन आहे पाईपचा तो काय करतोय रिड्यूस करतोय. सडनली रिड्यूस केल्यामुळे काय होतंय बघा तिथे एनर्जी लॉस होते. सो मग तो जो नॉर्मली जो डायमीटर आहे फ्लुइड स्ट्रीमचा तो कसा आहे तर लेस आहे कशापेक्षा तर इनिशियल व्हॅल्यू ऑफ डायमीटर पेक्षा तो कसा आहे तर फ्लुइड स्ट्रीमचा डायमीटर लेस आहे. सो मग तो जो मिनिमम क्रॉस सेक्शन आहे तो द पॉइंट ऑफ मिनिमम क्रॉस सेक्शन त्याला काय म्हणतो आपण तर व्हेना कॉन्ट्रॅक्टा म्हणतो. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द स्मॉलर क्रॉस सेक्शन. मग ते जे व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड आहे स्मॉलर क्रॉस सेक्शनचं इट विल बी फार ग्रेटर दॅन दॅट ऍट द लार्जर क्रॉस सेक्शन. ते कसं आहे तर फार ग्रेटर आहे लार्जर क्रॉस सेक्शन पेक्षा त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी. सो μ2 इज ग्रेटर दॅन μ1. μ2 कसा आहे ग्रेटर आहे कशापेक्षा μ1 पेक्षा. सो देअरफॉर μ1 मे बी कन्स्ट्रक्टेड निग्लिजिबल. मग आपण काय करतोय बघा तर μ1 ला निग्लिजिबल कन्सिडर करतो. मग त्यामधले जे कॉन्ट्रॅक्शन लॉस आहेत ते कसे एक्सप्रेस करणार आहे आपण. सो सच कॉन्ट्रॅक्शन लॉसेस इट मे बी एक्सप्रेस्ड ऍज. सो सडन कॉन्ट्रॅक्शन लॉसेस इज इक्वल टू काय लिहिणार आपण तर डेल्टा एच सी इज इक्वल टू काय करणार आपण के म्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. दॅट्स कॉल्ड एज द इक्वेशन फर्स्ट. सो आपण डेल्टा एच सी म्हणजे काय घेणार आहे तर लॉस इन हेड ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन. देन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. के म्हणजे काय कॉन्स्टंट. देन म्यू2 म्हणजे काय तर व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. दॅट्स कॉल्ड एज द म्यू2. Then we have to see the so what we have seen the एनर्जी लॉसेस. एनर्जी लॉसेस मध्ये फर्स्ट कोणता बघितला होता एनर्जी लॉस फर्स्ट होता फ्रिक्शन लॉस. त्यानंतर सेकंड बघितला आपण लॉसेस इन द फिटिंग. त्यानंतर थर्ड बघितला एनलार्जमेंट लॉस आणि फोर्थ कोणता बघितला कॉन्ट्रॅक्शन लॉसेस. देन
see the next point, that is the measurement of the flow of fluids. फ्लो ऑफ फ्लुइडचं मेजरमेंट कसं करायचं ते बघायचं आहे आपल्याला. सो देअर आर टू टाइप्स. त्यामध्ये फ्लो ऑफ फ्लुइड्स मेजर करण्यासाठी दोन टाइप आहेत. कोणते बघा. फर्स्ट आहे ते डायरेक्ट मेजरिंग ऑर द वेइंग. त्यानंतर सेकंड आहे हायड्रोडायनॅमिक मेथड्स. सो फर्स्ट बघा, हायड्रोडायनॅमिक मेथड्स मध्ये चार टाइप आहेत बघा. फर्स्ट आपण काय बघितलं, डायरेक्ट मेजर करू शकतो किंवा डायरेक्ट काय करू शकतो, वेइंग करू शकतो. सेकंड कोणता आहे, हायड्रोडायनॅमिक मेथड्स आहेत. त्यामध्ये हायड्रोडायनॅमिक मेथड्स मध्ये फर्स्ट आहे ते ओरिफाइस मीटर. देन सेकंड आहे ते वेंचुरी मीटर. देन थर्ड आहे ती पायटॉट ट्यूब आणि फोर्थ आहे तो रोटा मीटर. So today we have to see the orifice meter. So all of you see the diagram of orifice meter. ओके. तर ह्यामध्ये बघा सगळ्यांनी ओरिफाइस मीटर मध्ये head is having the orifice plate, head is having the upstream, head is having the downstream. This is point A, this is point B. Head is having the vena contracta, this is having the vena contracta. This is the manometer. मॅनोमीटर बघितलेत आपण. सिंपल मॅनोमीटर, डिफरन्शियल मॅनोमीटर आणि इन्क्लाइन्ड मॅनोमीटर, हे तीन टाइप बघितले होते मॅनोमीटरचे. सो इन दिस ओरिफाइस मीटर, मॅनोमीटर इज अटॅच्ड. द मिनिमम क्रॉस सेक्शन आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, व्हेना कॉन्ट्रॅक्टा म्हणतो. So all of you see the principle of orifice meter. बघा काय सांगितलेलं आहे प्रिन्सिपल मध्ये. सो orifice meter is a thin plate containing a narrow and the sharp aperture. orifice plate मध्ये काय केलेलं आहे बघा, तर thin plate प्रेझेंट आहे किंवा it is having the thin plate. दिसते orifice plate इथं सगळ्यांना.
इट इज द थिन प्लेट. ही कशी आहे? ही प्लेट आहे ती थिन आहे. सो इट इज कंटेनिंग अ नॅरो अँड द शार्प अपर्चर. त्याला काय आहे बघा, नॅरो आणि शार्प अपर्चर प्रेझेंट आहे. सो वेन द फ्लुइड स्ट्रीम इज सडनली अलाउड. आपण जेव्हा आता फ्लुइड स्ट्रीम आहे ती काय करणार आहे? सडनली अलाउ करणार आहे. कशासाठी सडनली अलाउ करणार आहे? सडनली अलाउ टू पास थ्रू द नॅरो कन्स्ट्रिक्शन. नॅरो कन्स्ट्रिक्शन मधून काय करतो आपण? त्या फ्लुइड स्ट्रीमला सडनली अलाउ करतो पास होण्यासाठी. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द ओरिफाइस. मग ती जी व्हेलॉसिटी आहे त्या ओरिफाइस मीटरची. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द ओरिफाइस मीटर इट इन्क्रीजेस compared to the velocity of the fluid in the upstream. म्हणजे ती जी ओरिफाइस मीटरची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इन द अपस्ट्रीम. म्हणजे अपस्ट्रीम ह्या अपस्ट्रीम मध्ये जी व्हेलॉसिटी असणार आहे तर ती काय असणार आहे? डाऊनस्ट्रीमला गेल्यानंतर जास्त होणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे. बघा आपण जेव्हा फ्लुइड अलाउ करतोय पास होण्यासाठी फ्लुइड स्ट्रीम, तेव्हा काय होतंय बघा, तर ते काय होते नॅरो कन्स्ट्रिक्शन मधून. इथून काय करतोय? ह्या अपस्ट्रीम मधून आपण फ्लुइड पास करतोय इथं. मग ह्या नॅरो कन्स्ट्रिक्शन मधून काय होणार आहे? ते फ्लुइड इथं पुढं पास होणार आहे. मग सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द ओरिफाइस मीटर. म्हणजे त्या फ्लुइडची जी व्हेलॉसिटी आहे ओरिफाइस मीटर मध्ये जी फ्लुइडची जी व्हेलॉसिटी आहे सो इट इन्क्रीजेस. ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट इन द अपस्ट्रीम. म्हणजे स्टार्टिंगला जी व्हेलॉसिटी होती त्यापेक्षा इथं जो फ्लुइड फ्लो होत असताना ह्या नॅरो कन्स्ट्रक्शन मधून पुढे जात असताना त्याची व्हेलॉसिटी आहे ती काय होते? ओरिफाइस मीटर मध्ये गेल्यानंतर म्हणजे ते जे फ्लुइड आहे ते ओरिफाइस मीटर मध्ये एंटर झाल्यानंतर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होते बघा, तर इन्क्रीज होते. सो दिस रिझल्ट इन द करस्पॉन्डिंग प्रेशर हेड. त्यामुळे काय होते बघा, तर करस्पॉन्डिंग प्रेशर हेड काय होते? रिझल्ट होते. सो बर्नौलीज थेरम प्रोव्हाइड द बेसिस फॉर कोरिलेटिंग द इन्क्रीज इन द व्हेलॉसिटी. मग आता बर्नौलीज थेरम काय प्रोव्हाइड करतोय बघा आपल्याला, तर इट प्रोव्हाइड द बेसिस फॉर द कोरिलेटिंग द इन्क्रीज इन द व्हेलॉसिटी हेड with decrease in the pressure head between 2 points. काय सांगितलेलं आहे बघा ह्यामध्ये, तर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली की काय होतंय? प्रेशर आहे ते काय होतंय? डिक्रीज होतंय. कशामधल्या? 2 पॉइंट मधलं. व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली की प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे ह्या 2 पॉइंट मधलं. मग तुम्ही इन शॉर्ट लिहू शकता, when increase in the velocity it is having the decrease in the pressure head between the 2 points. So the differences in the pressure head may be read from the manometer. आता ते जे डिफरन्सेस आहेत बघा प्रेशर हेड मध्ये किंवा प्रेशर डिफरन्स आहे तो काय करतोय बघा, मॅनोमीटर काय करतोय? रीड करतोय. आणि 2 फ्लुइड्स मधलं प्रेशर मेजर करण्यासाठी आपण काय करतोय? मॅनोमीटरचा यूज करतोय. सो मग तो जो डिफरन्स आहे प्रेशर मधला तो मेजर करण्यासाठी काय करतोय आपण? तर इट मे बी रीड फ्रॉम द मॅनोमीटर. म्हणजे तो मेजर करण्यासाठी काय करतोय आपण? मॅनोमीटर यूज करतो. सो इफ द डायमीटर ऑफ द ओरिफाइस इज स्मॉल, जर ओरिफाइसचं जर डायमीटर स्मॉल असेल ऍज कम्पेअर्ड टू द डायमीटर ऑफ द पाईप, म्हणजे पाईपच्या डायमीटर पेक्षा जर स्मॉल असेल, सो velocity of the fluid at the point before entering the orifice it may be considered negligible. मग ती जी velocity आहे फ्लुइडची, velocity of the fluid at the point before entering the orifice it may be considered negligible. मग आपण काय करतोय बघा, तर ती जी velocity आहे फ्लुइडची त्या पॉइंटला, म्हणजे जेव्हा ते फ्लुइड एंटर होणार आहे म्हणजे स्टार्टिंगला इथून जेव्हा अपस्ट्रीम मधून जेव्हा फ्लुइड इथं स्टार्टिंगला इथून एंटर होते तेव्हा काय करतो आपण? त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे? कमी असणार आहे.
म्हणजे स्टार्टिंगला फ्लुइड फ्लो कसा असणार आहे, तर तो कमी असणार आहे. मग आपण काय करतोय, त्याची जी व्हेलॉसिटी आहे स्टार्टिंगची, ती काय करतोय, एंटरिंग जेव्हा फ्लुइड एंटर होताना जी व्हेलॉसिटी आहे ती काय करतोय आपण, तर ती निग्लिजिबल कन्सिडर करतोय, लक्षात ठेवा. सो बिफोर एंटरिंग द ओरिफाइस मीटरच्या अगोदर जेव्हा एंटर होते ते फ्लुइड, तर त्याची व्हेलॉसिटी आपण काय करतोय, निग्लिजिबल कन्सिडर करतो. So in such cases, manometer reading directly gives the velocity of the fluid. मग ह्या केसेस मध्ये काय होतं बघा, तर ते जे मॅनोमीटर आहे ते काय करतं बघा, इट डायरेक्टली गिव्स द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड. सॉरी, मॅनोमीटर डायरेक्टली काय करतो, रिडिंग काय करतो, प्रोव्हाइड करतो आपल्याला. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द कॉन्स्ट्रिक्शन मे बी रिटर्न ऍज. आता ते जे व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड आहे त्या कॉन्स्ट्रिक्शनला आपण कसं राईट डाऊन करणार आहे बघा, कोणत्या इक्वेशन मध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये फॉर्म मध्ये, तर म्यू झिरो इज इक्वल टू सी झिरो स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा एच. इक्वेशन काय केलं आपण राईट डाऊन, म्यू झिरो इज इक्वल टू सी झिरो स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा एच. That is the first equation. So where mu zero is equal to काय कन्सिडर करणार आहे आपण, म्यू झिरो म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड, म्यू म्हणजे लक्षात ठेवा व्हेलॉसिटी. सो सीओ म्हणजे काय, तर कॉन्स्टंट. सीओ काय करणार आहे आपण, कॉन्स्टंट म्हणून काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे इथं. सो डेल्टा एच, डेल्टा एच म्हणजे काय, द डिफरन्स इन द हेड फ्रॉम द मॅनोमीटर. So when the cross section of the pipe is known, जेव्हा आपल्याला पाईपचा क्रॉस सेक्शन माहित असतो, so the volume of the liquid flowing per hour can be determined. आणि ते जे व्हॉल्यूम आहे पर आवरला जे फ्लो होते, सॉरी लिक्विड फ्लो होते पर आवरला त्याचं जे व्हॉल्यूम आहे, सो इट कॅन बी डिटरमाइंड. म्हणजे आपण काय करू शकतो मॅनोमीटर थ्रू, तर आपण प्रत्येक आवरला किती व्हॉल्यूम फ्लो होते त्या लिक्विडचा ते पण काय करू शकतो, तर विथ द हेल्प ऑफ मॅनोमीटर वी कॅन डिटरमाइन दिस. प्रिन्सिपल मध्ये काय बघितलं आपण, तर ओरिफाइस मीटर मध्ये काय आहे बघा, तर ओरिफाइस मीटर कंटेन्स अ थिन प्लेट, इट कंटेन्स द शार्प अँड नॅरो अपर्चर. इट इज हॅव्हिंग द थिन प्लेट, it is having the thin plate, it contains the narrow and the sharp aperture. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय होता, जेव्हा आपण फ्लुइडला अलाउ करतो, फ्लुइड स्ट्रीमला, सो इट इज सडनली अलाउ टू पास थ्रू द नॅरो कन्स्ट्रिक्शन. मग ते जे फ्लुइड आहे जेव्हा आपण त्या फ्लुइड स्ट्रीमला अलाउ करतो, मग सडनली काय होतं, हे नॅरो कन्स्ट्रिक्शन मधून ते फ्लुइड काय होतंय, पास होते. सडनली ते फ्लुइड काय होणार आहे, पास होणार आहे, कशामधून, तर नॅरो कन्स्ट्रक्शन मधून. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द ओरिफाइस मीटर, मग ती जी व्हेलॉसिटी आहे फ्लुइडची ओरिफाइस मीटरला, ती काय होते, इन्क्रीज होते ऍज कम्पेअर टू द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इन द अपस्ट्रीम. सो दिस रिझल्ट इन द करस्पॉन्डिंग प्रेशर हेड. त्यामुळे काय होतंय बघा, तर करस्पॉन्डिंग प्रेशर हेड काय होतोय, दाखवतोय त्यामुळे तिथं. सो द बर्नौलीज थेरम, बर्नौलीज थेरम काय प्रोव्हाइड करतोय बघा आपल्याला, तर इट प्रोव्हाइड द कोरिलेटिंग द इन्क्रीज इन द व्हेलॉसिटी. म्हणजे काय होणार आहे, जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तेव्हा काय होते बघा, प्रेशर काय होतोय, डिक्रीज होतोय, लक्षात ठेवा. ओरिफाइस मीटर मध्ये काय होणार आहे, वेन व्हेलॉसिटी इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस, लक्षात ठेवा, बिटवीन 2 पॉइंट, 2 पॉइंट मध्ये. सो तो जो डिफरन्स इन प्रेशर हेड आहे, इट कॅन बी मे बी रीड फ्रॉम द मॅनोमीटर. मग तो जो डिफरन्स आहे तर तो काय करू शकतो आपण, तर रीड करू शकतो मॅनोमीटर थ्रू. मग जेव्हा तो जो ओरिफाइस आहे त्याचा डायमीटर आहे जो स्मॉल आहे, सो इफ द डायमीटर ऑफ द ओरिफाइस इज स्मॉल टू द डायमीटर ऑफ द पाइप, सो the velocity of the fluid at the point before entering the orifice meter, it may be considered negligible. म्हणजे जेव्हा त्याचा जो डायमीटर आहे ओरिफाइसचा, तो काय केला आपण, स्मॉल कन्सिडर केला ऍज कम्पेअर टू डायमीटर ऑफ द पाईप. सो द व्हेलॉसिटी ऑफ द
fluid at the point before entering the orifice meter, it may be considered negligible. मग स्टार्टिंगला जेव्हा लिक्विड एंटर होते, जेव्हा लिक्विड एंटर होते म्हणजे काय होणार आहे, तर तिथे जी व्हेलॉसिटी आहे ती कशी असणार आहे, कमी असणार आहे. मग आपण काय करतो, ती व्हेलॉसिटी निग्लिजिबल कन्सिडर करतो. सो इन सच केसेस मॅनोमीटर डायरेक्टली गिव्ह द रीडिंग. मॅनोमीटर काय करतो, त्या व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइडचं काय करतो, डायरेक्टली रीडिंग काय करतो, आपल्याला प्रोव्हाइड करतो. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द कॉन्स्ट्रिक्शन, मध्ये जी व्हेलॉसिटी आहे, इट मे बी रिटर्न एज, सो म्यू ओ इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण, C0 स्क्वेअर रूट ऑफ 2G डेल्टा H. सो वेअर म्यू ओ म्हणजे काय कन्सिडर करणार आहे आपण, तर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड काय करतो आपण, कन्सिडर करतोय. देन CO मीन्स व्हॉट, CO म्हणजे काय, तर कॉन्स्टंट म्हणून आपण काय केलं, ते कन्सिडर केलं. देन डेल्टा H, डेल्टा H म्हणजे काय, द डिफरन्स इन हेड फ्रॉम द मॅनोमीटर. सो व्हेन द क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप इज नोन, जेव्हा आपल्याला पाईपचा क्रॉस सेक्शन माहित असतो, सो द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड पर आवर कॅन बी डिटरमाइंड. जेव्हा आपल्याला त्या पाईपचा क्रॉस सेक्शन माहित असणार आहे, तेव्हा काय होणार आहे बघा, तर पर आवरला किती व्हॉल्यूम फ्लो होतोय, तो पण काय करू शकतो आपण, तर डिटरमाइन करू शकतो. Wait for 1 minute. So we have to see the construction of the orifice meter. So see that first point, what is that? So the orifice meter, it is considered to be a thin plate. काय केलेलं आहे बघा, तर orifice meter मध्ये काय केलेलं आहे आपण, thin plate काय केलेली आहे, कन्सिडर केलेली आहे. So which contains a sharp and narrow aperture through which a fluid flows. मग काय केलेलं आहे बघा, तिथे शार्प अपर्चर प्रेझेंट आहे आणि त्यामधून काय होतं, तर फ्लुइड आहे ते फ्लो होते. through which the fluid flows. So normally the orifice plate is placed between the long straight pipes. आता orifice plate काय केलेली आहे बघा, आता हे दोन लॉंग स्ट्रेट पाईप आहेत, इकडे काय आणि इकडे काय. मग त्याच्यामध्ये काय केलेली आहे, orifice plate काय केलेली आहे, प्लेस्ड बिटवीन द लॉंग स्ट्रेट पाईप. हा एक लॉंग स्ट्रेट पाईप आहे, त्यामध्ये काय केले, तर orifice plate काय केलेली आहे, इथं प्लेस केलेली आहे. सो दॅट द अदर फिटिंग्स डू नॉट alter the flow rate that is being measured. आणि त्यामुळे काय होते बघा, तर अदर फिटिंग्स आहेत त्या अल्टर होत नाहीत फ्लो रेट मध्ये. सो दॅट इज being measured. So although it is possible to place the orifice meter in the side or bottom, आपण काय करू शकतो, orifice meter आहे तो, तर तो पॉसिबल आहे की आपण साइडला किंवा बॉटमला पण तो काय करू शकतो, प्लेस करू शकतो. सो फॉर द प्रेझेंट the plate is introduced into the pipe. मग काय केलेलं आहे बघा, तर ती जी प्लेट आहे ती काय केलेली आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे त्या पाईप मध्ये. सो कन्स्ट्रक्शन मध्ये काय बघितलं आपण, तर तो जो ओरिफाइस मीटर आहे त्याला काय कन्सिडर करतोय बघा आपण, सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ considered to be a thin plate. It is containing a sharp aperture through which a fluid flow. त्यामधून काय होतंय, तर ते फ्लुइड आहे ते फ्लो होते. मग नॉर्मली काय केले बघा, तर ओरिफाइस मीटर सॉरी ओरिफाइस प्लेट आहे
ती काय केलेली आहे बघा, तर प्लेस केलेली आहे. कुठं प्लेस केलेली आहे बघा, तर लॉंग स्ट्रेट पाईप मध्ये काय केलेली आहे आपण, ओरिफाईस प्लेट आहे ती प्लेस केलेली आहे इथं. ह्या लॉंग स्ट्रेट पाईप मध्ये इथं ओरिफाईस प्लेट प्लेस केली. सो मग त्यामुळे काय होते बघा, सो दॅट अदर फिटिंग्स डू नॉट अल्टर द फ्लो रेट. मग दुसऱ्या फिटिंग्समुळे फ्लो रेट काय होणार नाही, तर अल्टर होणार नाही. सो दॅट इज बिंग मेजर, आणि तो फ्लो रेटच आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. सो although it is possible to place the orifice meter is aimed in the side or bottom. आपण काय करू शकतो, तर ती जी ओरिफाईस प्लेट सॉरी ओरिफाईस मीटर आहे तो काय करू शकतो, त्या साईडला किंवा बॉटमला काय करू शकतो आपण, प्लेस करू शकतो. सो फॉर द प्रेझेंट द प्लेट इज इंट्रोड्युस्ड इन टू द पाईप, आणि ती प्लेट आहे ती काय करू शकतो आपण, तर इंट्रोड्यूस करू शकतो. So we have to see the working of the orifice meter. So see that first point, orifice meter is referred to as the variable head meter. Orifice मीटरलाच आपण काय रेफर करतो बघा, तर व्हेरिएबल हेड मीटर म्हणून काय करतो आपण, रेफर करतो. सो ओरिफाईस मीटरलाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल हेड मीटर. सो दॅट इट मेजर्स द व्हेरिएशन इन द प्रेशर. मग तो काय करतोय बघा, तर व्हेरिएशन, त्या प्रेशर मधलं जे व्हेरिएशन आहे ते काय करतोय, मेजर करतोय. सो अक्रॉस अ फिक्स्ड कॉन्स्ट्रिक्शन प्लेस्ड इन द पाथ ऑफ फ्लो कन्सिस्टिंग ऑफ अ प्रेझेंट. इथं फक्त लक्षात ठेवा, फर्स्ट पॉइंट मध्ये ओरिफाईस मीटरला काय रेफर करतोय आपण, तर व्हेरिएबल हेड मीटर म्हणून काय करतोय, रेफर करतोय. आणि तो जो ओरिफाईस मीटर आहे तो काय करतोय, काय मेजर करतोय बघा, तर व्हेरिएशन इन द प्रेशर अक्रॉस अ फिक्स्ड कॉन्स्ट्रिक्शन. फिक्स्ड कॉन्स्ट्रिक्शन मधलं कॉन्स्ट्रिक्शन मध्ये जे प्रेशर आहे तर त्यामध्ये जे व्हेरिएशन होते की नाही होते ते काय करतोय, ते मेजर करतोय. कोण मेजर करतोय, तर ओरिफाईस मीटर. सो
सो नेक्स्ट पॉइंट बघा काय सांगितलेलं आहे, जेव्हा आपण फ्लुइड काय करतोय, अलाव करतोय त्या क्रॉस सेक्शन मधून, ओरिफाइसच्या क्रॉस सेक्शन मधून पास होण्यासाठी काय करतो आपण, फ्लुइडला अलाव करतोय. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट पॉइंट बी increases at the expense of the pressure head. मग ती जी व्हेलॉसिटी आहे त्या फ्लुइडची ऍट पॉइंट बी ला, ती काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे. जेव्हा इथून फ्लुइड आपण काय करतो, अलाव करतोय फ्लो होण्यासाठी. मग इथं जी व्हेलॉसिटी आहे ती काय केली होती आपण, नेग्लिजिबल कन्सिडर केली होती स्टार्टिंगची, जी एंटरिंगची, जेव्हा लिक्विड एंटर होते तेव्हा. मग जेव्हा आता लिक्विड फ्रॉम ए टू बी पर्यंत जाणार आहे, मग तोपर्यंत बी पर्यंत जाईपर्यंत काय होणार आहे, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होणार आहे, त्या प्रेशरमुळे काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे, लक्षात ठेवा. सो ॲज अ रिझल्ट, सो द प्रेशर ॲट पॉइंट ए इज हायर दॅन द पॉइंट बी. मग बघा एचं जे प्रेशर आहे ते काय असणार आहे, इट इज हायर दॅन द पॉइंट बी, म्हणजे ए मध्ये काय होतं, प्रेशर जास्त असणार आहे पॉइंट बी पेक्षा. सो बर्नौलीज इक्वेशन प्रोव्हाइड द बेसिस फॉर correlating the increase in the velocity head with decrease in the pressure head. मग बर्नौलीज थेरम काय कोरिलेट करतो आपल्याला, तर जेव्हा व्हेलॉसिटी इनक्रीज होते तेव्हा प्रेशर काय होतंय, डिक्रीज होते. हा पॉइंट लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जेव्हा व्हेलॉसिटी इनक्रीज होणार आहे तेव्हा प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो बर्नौलीज इक्वेशन मे बी अप्लाइड बिटवीन द 2 पॉइंट्स फॉर 2 पॉइंट्स. आता बर्नौलीज थेरम आहे तो काय होतोय, 2 पॉइंट मध्ये आपण बघितलं बर्नौलीज थेरम मध्ये. सो इट इज ऍप्लिकेबल फॉर एनी 2 पॉइंट्स, कोणत्याही 2 पॉइंट वरती बर्नौलीज थेरम अप्लाय होतो. सो here it is having the, we have assuming that the points A and B. So for the given experimental conditions, आता आपल्या जे given experimental conditions आहेत त्यावरून कोणतं इक्वेशन तयार झालं बघा. So mu O square minus mu A square is equal to CO square root of 2G delta H. So where mu O is equal to velocity of the fluid at the point of orifice. mu O म्हणजे काय, the velocity of the fluid at the point of orifice. So mu A means what, velocity of the fluid at point A before orifice meter per second. Then CO means what, a constant orifice. Then delta H ला काय कन्सिडर करतो आपण, the difference in the head. So next point बघा काय आहे, next point. So if the diameter of the orifice is 1/5 of the pipe diameter or less. मग जेव्हा orifice चा जो diameter आहे तो काय आहे, तर 1/5 आहे, 1/5 of the pipe of the diameter or less, त्यापेक्षा 1/5 आहे किंवा कमी आहे. So mu A is small as compared to mu O. म्हणून काय करतोय आपण, mu A small consider करतोय as compared to mu O. So then mu O term may be neglected. मग mu O term काय झाली, निग्लेक्ट झाली. So this equation becomes, मग ते इक्वेशन काय होते बघा, mu O is equal to C0 divided by C0 into square root of 2G delta H. हे काय झालं, ओरिफाइस मीटरचं इक्वेशन फॉर्म झालं. सो वर्किंग मध्ये काय बघितलं बघा आपण, तर ओरिफाइस मीटरला काय कन्सिडर करतो आपण, तर व्हेरिएबल हेड मीटर म्हणून काय करतोय आपण, कन्सिडर करतो. तो काय मेजर करतो बघा, तर इट मेजर्स द व्हेरिएशन इन द प्रेशर्स अक्रॉस अ फिक्स्ड कॉन्स्ट्रिक्शन. फिक्स्ड कॉन्स्ट्रिक्शनला काय करतो, तो व्हेरिएशन मेजर करतोय. कशामधले व्हेरिएशन मेजर करतोय, तर प्रेशर्स मधले व्हेरिएशन तो काय करतोय, ओरिफाइस मीटर मेजर करतोय. मग जेव्हा आता बघा फ्लुइड काय होतंय, आपण अलाव करतोय पास होण्यासाठी. सो व्हेन
the fluid is allowed to pass through the cross section of the orifice. आपण काय करतोय, त्या क्रॉस सेक्शन मधून त्या फ्लुइडला पुढे पास होण्यासाठी अलाउ करतोय. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट पॉइंट बी इन्क्रीजेस. मग त्याची जी व्हेलॉसिटी आहे पॉइंट बी ची ती काय होणार आहे, आपोआपच इन्क्रीज होणार आहे. सो म्हणून काय सांगितलंय बघा, सो ऍज अ रिझल्ट pressure at point A is higher than the pressure at point B. So Bernoulli's equation काय सांगतो बघा, तर जेव्हा लक्षात ठेवा, so Bernoulli's equation provide the basis for correlating the when velocity increases pressure head decreases. So the difference in the pressure can be read from the manometer. मग तो जो डिफरन्स आहे प्रेशरचा तो काय करतोय, मॅनोमीटर रीड करतोय. सो कनेक्टेड टू द पॉइंट ए अँड बी. मग ते जे पॉइंट्स आहेत ए आणि बी त्यामधला डिफरन्स आहे तो कोण मेजर करणार आहे, प्रेशर डिफरन्स मॅनोमीटर मेजर करणार आहे, जो आपण तिथे डायग्राम मध्ये अटॅच केलेला आहे ऑरिफाइस मीटरला. सो बर्नौलीज इक्वेशन मे बी अप्लाइड फॉर द 2 पॉइंट्स. आता बर्नौलीज इक्वेशन आहे ते 2 पॉइंट वरती अप्लाय होते. कोणत्या कोणत्या, ए आणि बी वरती. मग फॉर द गिवन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स, आता गिवन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स वरून काय होणार आहे बघा, तर म्यू ए काय करतोय आपण, सो इक्वेशन काय येणार आहे बघा, सो स्क्वेअर रूट ऑफ म्यू ओ स्क्वेअर मायनस म्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, सी ओ स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा एच. सो वेअर म्यू ओ काय कन्सिडर करतोय आपण, तर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द पॉइंट ऑफ ओरिफाइस. देन म्यू ए मीन्स व्हाट, velocity of the fluid at point A before orifice meter. Then CO means what? C0 means what? तिथं ओ नाहीये बरं का, लक्षात ठेवा. तिथं इक्वेशन परत एकदा बघा, म्यू 0 स्क्वेअर मायनस म्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू C0 2g स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा एच. मग म्यू 0 काय करतोय आपण, तर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट द पॉइंट ऑफ ओरिफाइस. देन म्यू ए काय कन्सिडर करतोय आपण, तर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ऍट पॉइंट ए. C0 काय कन्सिडर करतोय, तर तो कॉन्स्टंट ओरिफाइस आहे. सो डेल्टा एच म्हणजे काय, द डिफरन्स इन द हेड. सो तो जो डायमीटर आहे पाईपचा, इफ द डायमीटर ऑफ द ओरिफाइस जो डायमीटर आहे is 1/5 of the pipe diameter or less. So mu a is small as compared to mu 0. मग आपण mu a ला काय करतोय, स्मॉल कन्सिडर करतोय किंवा निग्लिजिबल कन्सिडर करतोय. म्हणून mu 0 टर्म काय करतो आपण, सॉरी mu a टर्म काय करतोय, निग्लेक्ट करतो. ती जी mu a टर्म आहे ती काय होणार आहे, तर ती निग्लेक्ट होणार आहे, लक्षात ठेवा. So mu a term is neglected. So then equation 1 becomes. म्हणून आपण काय केलं, ह्या इक्वेशन मधून हे mu a आहे ते कट करून टाकलं. मग mu 0 स्क्वेअर, मग हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर आहे ते काय होणार, कट होणार. स्क्वेअर स्क्वेअरला कट होणार. हे mu a तर आपण आधीच कट करून टाकलं. सो इक्वेशन काय येणार बघा, mu 0 इज इक्वल टू काय येणार, C0 स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा एच. हे पुढचा इक्वेशन आहे असंच राहणार. मग आपण काय केलं इथं, तर म्यू ए आहे तो निग्लिजिबल कन्सिडर केला, म्हणून इथं फक्त व्हॅल्यू काय राहिली, स्क्वेअर रूट ऑफ म्यू 0 स्क्वेअर. मग स्क्वेअर स्क्वेअरला काय होणार, कट होणार, कॅन्सल होणार. मग इक्वेशन काय येणार, म्यू 0 इज इक्वल टू C0 स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा एच. हे झालं इक्वेशन नंबर 2. द नेक्स्ट पॉइंट आहे तो मॅथमॅटिकल ट्रीटमेंट ओरिफाइस मीटर मधलाच आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. एकदम सगळं समजणार नाही तुम्हाला. Wait for 1 minute, I have to take your attendance. 65 present. 66. Sneha Shinde is there? Sneha? Are you there?
Give me your attendance, please. $65 present or absent? $66. All of you, is it audible or not? Why you are not giving your attendance? Audible, madam. Okay. 65 is there. Sneha Shinde. 66. 66 absent है का? Yes, 67? ma'am. Yes, Okay. 67. Yes, ma'am. 68. Yes, ma'am. 69. Yes, ma'am. 70. 70. 71. Pushpa, yes, ma'am. Okay. 72. Yes, ma'am. 73. 73. Who is 73? Not attending the lecture yesterday. 74. Yes, ma'am. 74 तुम्ही लेक्चर अटेंड केलं नाही काल संध्याकाळचं 4 ते 5 चं. मॅडम थोडा कार्यक्रम होता घरी त्यामुळे नाही केलं. ओके. 75. Present, ma'am. 76. Present, ma'am. 77. Present, ma'am. Okay. 69 roll number, you have not attended last lecture. Yes, रोल नंबर 69 काल 4 ते 5 तुम्ही अटेंड नाही केलं लेक्चर. ठीक आहे, लेफ्ट झालं तरी चालेल तर सगळ्यांनी.